आमचो सुमी सोडवणदार जावन असलेल्या जेजू क्रिस्ताच्या नावान तुमका सुमेस्तांक नमान करता। मोगाचनो आज एक विषय आम्ही जाणा जाव्याक ते कितें म्हळ्यार पवित्र करच्याक देवाचे योजन। आमकां पवित्र करच्याक देवाचे योजन म्हळ्यार पवित्रपण। कित्याक हे पवित्र? आम्ही कित्याक पवित्र आसाजे? पवित्र जावचे म्हळ्यार कितें? पवित्र जावचे म्हळ्यार विंगड करचे, विंगड जावचे। कितें? आम्ही एक काळोखांत आसले, काळोखांत उजवाडाक येवचे म्हळ्यार मेळ्यांत आसले मेळ्यांत कितें खंय येवचे? आमी नितळ जाग्याक येवचे म्हळ्यार विंगड जावचे। पवित्र म्हळ्यार विंगड जावचे। आमी मेळ्या सांगात आसले काळोखांत आसले काळोखांत उजवाडाक येवचे म्हळ्यार हे पवित्र। कित्याक आमी पवित्र आसाजे? कित्याक आमी पवित्र आसाजे? कित्याक म्हळ्यार देव पवित्र जावन आसा। इसायाच्या पुस्तकांत 9:6-3 थंय देवदूत कितें करन आसात? देवाची स्तुती ते करन आसात। कितें म्हणून आसात? पवित्र 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 दरबार सर्वेस्पर पवित्र। तर देव पवित्र म्हणले आमकां समजाले। देव पवित्र देखून आमी पवित्र जायचे। आता जेजू, आता देव पवित्र तसेच जेजू पवित्र। जेजून कितें म्हळें? जोहान सेवान दिला 10:8 जेजून म्हळें कोण म्हजे थंय पाताक दाखोवन दिलो? कोणी तरी आसा गी, म्हजे थंय पाताक दाखोवन दितलो कोणी तरी आसा गी म्हणून कोणे सांगले? जेजून सांगले। तर देव पवित्र तर जेजूय पवित्र। तर आमी कसे आसाजे? अपवित्र जावन आसाजे गी? आमी कसे आसाजे? पवित्र जावन आसाजे। त्या देखून आमकां संसाराची स्थापने आदींच देवान एक योजन केला आमी पवित्र जावच्या पासून। हे आतांचे योजन न्ही, आमी भगेन जावन जियेचे। जसो हांव पवित्र तसो तुमी पवित्र जायचे। आमी पवित्र जायना जाल्यार खंय वचोंक जायना? आमकां ससनाच्या जिविताक वचोंक जायना, देवाक पळोवंक जायना। नितळ मनाची सेडबागी। कित्याक? देव तांकां देवाक ती पळयतली। नितळ मनाची सेडबागी ती देवाक पळयतली म्हळ्यार म्हळ्यार देव कसो पवित्र आसा त्या रितीन आमी सर रितीन पवित्र जायचे। आता आमकां देवान या राजांत कित्याक हाडला? पवित्र करच्याक हाडला। आमच्यो पयलींच्यो सवयो, वायट सवयो कितें वायट असले, कितें आमचे ते काळोख असलो तो कितें करच्या खातीर? नितळ करच्या म्हळ्यार सारकें करच्या खातीर आमकां हांगा दवरला। आता पवित्र जावन आमी हांगा आयल्या, आमकां पवित्र म्हणून आपयतात। आमी खंयच्या सभेंत आसा? पवित्र सभेंत आमी आसा। पवित्र सभेंत आमी आसतना आमकां देव सदां न्ही ताच्या उतरां मुखांतर कितें करना आसा? पवित्र करना आसा। त्या देखून आमी पवित्र जायचे म्हणून देवाचे योजन आतांचे न्ही ते। जेजू ह्या संवसाराक आयलो आनी आमच्या खातीर रगात वरयलें, त्या देखून तुमी पवित्र जायचे ते न्ही। संवसाराची स्थापने आदींच देवाचे ते योजन। एफेसकारांक बरयलें पत्र 1:4-6 पर्यंत। एफेसकारांक बरयलें पत्र 1:4-6 पर्यंत। एफेसियन चॅप्टर 1:4-6 ಎಫೆಸದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ 4-6 ताचे समोर आम्ही भाग्यवंत आणि कथावीन जावच्याक संसाराचे स्थापने आदींच क्रिस्तांत ताणे आमकां मिसल्यान आमचे वयर ताका आसलेल्या मोगापासून ताणे आमकां जेजू क्रिस्तांत आपणाची भुरगीं जायशें पयलेंच नेमल्यात। ताची खुशी आनी अपेक्षाच तशी आसली। आपल्या मोगाच्या पुतात ताणे आमकां लाभाशा केल्ल्या कृपे देण्याचे महिमेक स्तुती जावची म्हणून ताचे योजन आसलें। कितें गे? ताचे समोर आमी भाग्यवंत आनी खतावीन जावच्याक आमी कितें? पवित्र जावच्या। भाग्यवंत, खतावीन, खत नासलेलें खंयचें खत आसून त्या देखून जेजून म्हळें कोणी तरी म्हजे थंय पाताक दाखोवन दितलो आसा गी म्हणून जेजून सवाल केलें। म्हजे म्हळ्यार खतावीन, खत नासलें जेजू थंय खंयचेंय खत ना, काळोखाचें खत, खंयचेय पातकाचें खत नासलेलो। जेजून हे सवाल केलें कितें? म्हजे थंय पाताक दितलो दाखोवन दितलो कोणी तरी आसा गी। त्या देखून हांगा कितें म्हणटा? आमी भाग्यवान जायचे संवसाराचे स्थापने आदींच देवाचे हे योजन जावन आसा। त्या योजनांत आमी आसावंगी, त्या योजनांत आमी आयल्यावंगी। त्या देखून देवान रस्त्यान आमकां कशें रचलां?
आमका पवित्र करून बागेन करून रचला. उपदेशाचं पुस्तक अवस्वर 7 ओळ 20 आणि 9. उपदेशाचं पुस्तक अवस्वर 7 ओळ 20 आणि 9. एक्लेसियास्टर चॅप्टर 7 वर्स 29. ಪ್ರಸಂಗಿ ಪುಸ್ತಕ अध्याय 7 वाक्य 29. आपले हे मात्र आम्ही शोधून काढला. देवान मनुष्य कुळात प्रामाणिक केला, पण मनुष्याने जिन्साची गुंतागुंत केल्यात. देवान मनुष्य कसो रचला की प्रामाणिक जाऊन रचला. एक पुढे कन्नडांत कोणी वाचतारी कन्नडांत तेंतु उतार ಪ್ರಸಂಗಿ 7:29. ದೇವರು ಮನುಷ್ಯರನ್ನು ಸತ್ಯವಂತರನ್ನಾಗಿ ಸೃಷ್ಟಿಸಿದನು, ಅವರಾದರೂ ಬಹು ಯುಕ್ತಿಗಳನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನು ಮಾತ್ರ ಕಂಡೆನು. ಬಳೆ ದೇವಾನ್ ಮನುಷ್ಯರನ್ನು ಸತ್ಯವಂತರನ್ನಾಗಿ सृष्टी ಮಾಡಿದ್ದಾನೆ. सत्यವಂತರನ್ನ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ಯಾರ पवित्र जाऊन सत्यवान जाऊन ताने आमका रचल्यांत. आता या संसारान पळयताना देवान आमची बायली कूड पळयताना देवान कसे रचला. थोड्यांक तोंड करून रचला, थोड्यांक मोनो करून रचला, थोड्यांक वळमू बेरे करून रचला. एक एक रितीन देवानी कूड रचल्या जाल्यार सगळ्यांकी भाग्यवंत पवित्र करून सत्यवान करून रचला गे. कूड मात्र वेगवेगळ्या रितीन असा या संसारांत. थोड्यांक तोंड करून रचले देवान तर रचले, थोड्यांक कूडो करून रचला देवानच रचले, थोड्यांक बेरो करून रचला देवानच रचले. हे सगळं देवान रचताना सगळ्यांकी तोंड्यांक जाऊन दी बेऱ्यांक जाऊन दी कोणाक सगळ्यांकी कितें करून रचला सत्यवान करून रचला, पवित्र करून रचला गे. त्या देखून देवाचे उतार म्हणटा आमकां कसं रचला सत्यवंत करून रचला. त्या देखून देवाचे उतार आमकां शिकयता आमी कशें आसाचे की पवित्र जावन आसाचे. लेवी शास्त्र अवस्वर 19 ओळ 2. लेविटिकस चॅप्टर 19 वर्स 2. इस्रायलेतांचे सगळे सभेकडे उलोवन तांकां अशें सांग पवित्र जाया, कित्याक हांव सर्वस्वर तुमचो देव पवित्र. कित्याक देव पवित्र त्या देखून आमकां कितें शिकोवन आसा तुमी पवित्र जाया. सगळ्यांनी तुम्ही पवित्र जायचे. त्या देखून कितें शिकोवन आसा आमकां हांव पवित्र जशें तुमी पवित्र जायचे. तुमी पवित्र जायना जाल्यार म्हजे सरशीन येवंक जायना. कित्याक हांव पवित्र थंय कसले मेळे वचोंक साध्य ना. थंय मेळे गेल्यार कितें जाता थंय तावन देव खाण उडयता वचोंक जायना. त्या देखून हांव पवित्र तशें तुमी पवित्र जायचे. त्या देखून आनी एक उतार आमी आयकुया. त्याच लेवी शास्त्रांत अवस्वर 20 ओळ 20 आणि 6. परत एक आमकां देवाचे उतार कितें सांगता पळया. लेविटिकस चॅप्टर 20 वर्स 26. याजककांड अध्याय 20 वाक्य 26. तुम्ही म्हाका पवित्र जावंक जाय, कित्याक हांव सर्वेस्वर पवित्र आणि तुम्ही मोजीस जावचे खातीर हांव तुमकां ह्या सर लोकां मदली काडून वेगळी करतलो. आमकां सर लोकां मदली काड वेगळी करून हाडला जाल्यार कित्या खातीर आमी पवित्र जावच्या खातीर आमकां सर लोकां त्या संसाराच्या सर लोकां मदले कान आमकां वेगळी केल्यात. आता आमकां संसार आमचो द्वेष करता. कित्याक देवान पवित्र करच्याक त्याच्या सारक्याची करच्याक त्याच्या सारख्या आमी होगडायला त्या सारक्याक हाडच्या खातीर देवान त्या संसारांत वेगळी करून त्या सभेंत हाडून दवरला. कित्याक सभेंत हाडून दवरला आनी पवित्र जावच्या खातीर. त्या देखून आमी संसाराची न्हय, संसार आमचो द्वेष करता. कित्याक तांणी सांगलेले बरी आमी आयकना, तांच्या वाटान आमी चलना. आमी कोणाच्या वाट्यान चलो नसाव, कोणाचे ऐकून आमी चलो नसाव. देवाचे उतार ऐकून आमी चलो नसाव. देखून आमी ह्या संसाराचे ऐकना, संसार आमचो द्वेष करता. त्या देखून तांच्या मदली तुमकां वेगळी केल्यात. कित्याक आमी पवित्र जावच्या खातीर. ताची परजा आमी ताणें आमकां विसरून काडला. ताची परजा आमी पवित्र जावच्या खातीर ताणें आमकां हांगासर हाडला. त्या देखून आमचो संसार द्वेष करता, कितें कितें उलयता जाल्यार आमी कांय भियोवची गरज ना. संसारांत आसच्या आत्म्याच्या की सर तुज्या भितर कोण आसा, संसारांत आसच्या आत्म्याच्या की तुज्या थंय आसलेलो आत्मो सर बळादीक जावन आसा. त्या देखून आमी संसार आमकां कितें उलयता म्हणून आमी कांय भियोवची गरज ना. संतोष पावाची संसार द्वेष करता देवाचे उतार आमकां सांगता. तर
देव आमकां कितें सांगता, पवित्र जाया, पवित्र जाया, म्हजे बरी जाया, हांव पवित्र जशें तुमी पवित्र जाया म्हणून देव आमकां शिकयताना ह्या संवसारांत मनीस अपवित्र जावन जिवन आसा. रोमाकारां बरयल्लें पत्र आवास्वर 1:20-4. रोमाकारां बरयल्लें पत्र आवास्वर 1:20-4. Romans chapter 1:24. ರೋಮಾಪುರದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ 24ನೇ वाक्य. या तांच्या पिशेपणाक लागून तांच्या काळजाच्या बुरशा ओनवण्या आदीन देवान तांकां सोडून सोडल्यान. अशें एकामेका मान होगडावन खारान जाता तसल्यो कोडण्यो त्यो आदारूंक पावले. देवान रचतना तांकां सतैवंत पवित्र करून रचलें. आता मनीस कशें जीवन आसा, अपवित्र जावन जीवन आसा. ह्या संवसारांत पळया मनीस खंयच्या रितीन जीवन आसा. आता आमकां देवाच्या राजांत आयिल्ल्या, देवाच्या सभेंत आयिल्ल्या आमकां आता कळी जाता हो संवसार कसो आसा, खंयच्या रितीन आसा, कितें करनासा. तांच्या पिशेपणाक लागून तांच्या काळजाच्या बुरशा ओनवण्या आदीन देवान तांकां सोडून सोडल्यान. अशें एकामेका मान होगडावन खारान जाता तसल्यो कोरण्यो त्यो आदारूंक पावले. देवा विशयांतले सत तांणी फोट म्हूण काडले. रचणाऱ्या बदलाक तांणी रचनेक आराधन करून तिची सेवा केली. ताका स्तुती फावो जावं सदांकाळ आमेन. पळया, रचणाऱ्या बदलाक रचनेची पुजा करनासा, रचनेचे आराधन करनासात. ह्या संवसारांत पळोवन पळया आमी कितें करनासात, कितें जावन आसा, ते कितें चिंतून आसात. आमी नीज आराधन करनासाव, नीज देवाचें आराधन करनासाव. एक एका रितीन आराधन करनासा आनी कितें म्हणटा, आमी नीज आराधन करनासाव. कोणाय कडेन कांय उलोवंक जायना आमकां. पळय न्हू, तांणी सत मानलें ते सारकें म्हणून त्या रितीन वचोन ते आसात. त्या देखून मनीस अपवित्र जावन जीवन आसा. एफेसकारांक बरयल्लें पत्र आवास्वर 4:19. एफेसकारांक बरयल्लें पत्र आवास्वर 4:19 कितें म्हणटा पळया. एफेसियन चॅप्टर 4:19. पळया, मनीस कसो जीवन आसा पळया. देवान रचतना पवित्र करण, प्रामाणिक करण, सत्यवंत करण देवान रचल्यार मनीस कशें जीवन आसा. लेज मर्या सांडोवन सादळेच्या जीवनाक तांणी वेंग मारल्या आणि सर तरेच्या बुरशा कामाक आपणाक तांणी विकून घेतल्यात. कालें केलां गे, आपणाक तांणी विकून घेतल्यात. खंयच्या कामाक विकून घेतल्यात? बुरशा कामाक तांणी विकून घेतल्यात. जेजून कितें घेतलां? आपल्या रगात दिवन आमकां विकतें घेतल्यात. पळय मग, आपल्या रगात, अमोलीक रगात वारोवन आमकां कितें घेतलां गे? विकते घेतल्यात. हांगा कितें केल्यात? बुरशा कामाक विकून सोडलां गे. कोणे? मनीस बुरशा कामाक विकून सोडला. पळय, लेज मर्या सांडून सादेलेच्या जीवनाक तांणी वेंग मारल्या आणि सर तरेच्या बुरशा कामाक आपणाकच तांणी विकून घेतल्यात. पळया, मनीस कसो आसा, अपवित्र जावन जीवन आसा. त्या देखून पवित्र करच्याक देवाची योजन एक वट आमी पळोवया. आमकां पवित्र करच्याक देवाचे योजन पळया. देवान हे संवसाराची स्थापना आदींच केल्लें योजन. देवाक कळीत आसा मनीस ह्या संवसाराक आयिल्ल्या नंतर मजेतान पयस जाता म्हणलें देवाक कळीत आसा. उपातकान पडटा म्हणलें कळीत आसा. त्या देखून संवसार स्थापन जावच्या आदी, म्हाका तुका रचच्या आदी, सूर्य चंद्र जावच्या आदी, हे सगळें जावच्या आदी देवान कितें केलां? योजन केलां, प्लॅन केलां. हांगा एक घर बांदच्या पयलें आमी पयलें प्लॅन करता कशें कशें जायजे. आमी ना कशें कर म्हणून मेस्तांक आमी सांगता गे, ना तुका कुशल असलेले बरी कर म्हणून आमी मेस्तांक सांगता गे. त्या मेस्ताक आमी कितें करता? प्लॅन दाखयता. ह्या कॉन्ट्रॅक्टराक एक प्लॅन दाखयता, ह्या प्रमाणे जायजे. त्या देखून आमच्या खातीर देवान पयले संवसाराची स्थापने आदींच देवान एक प्लॅन केला. आता ते प्लॅन कशें पळया. इसायाचो पुस्तक आवास्वर 53, इसायाचो पुस्तक आवास्वर 50:3 वळू 10. देवाची योजन आसा आमच्या खातीर, आमकां पवित्र करच्या खातीर हें योजन. इसाया चॅप्टर 53, चॅप्टर 53 वर्स 10. इसाया 53ನೇ ಅಧ್ಯಾಯ 10ನೇ ವಾಕ್ಯ. कष्ट दगदानी ताका चिरडूंक सर्वेस्पराक बरें दिसलें. आपलें जिवीत
पातकाचे फारीकपण दिवंक तो भेटयत जाल्यार आपले संततीक पळोवंक ताका फावो जातले आनी लांब आवक ताका मेळटले. ताचे उद्देशी सर्वेस्पराची खुशी सुफळ जातली. कष्ट दगदांनी ताका चिरडूंक सर्वेस्पराक बरें दिसलें की आमकां पवित्र करच्या खातीर कोणाक ताणें धाडला? जेजूक ह्या संवसारान धाडला. ताका कष्ट दगदान चिरडूंक देवाक बरें दिसलें की कित्याक बरें दिसलें? ताची भुरगीं ताच्या भुरग्यांक पवित्र करच्या खातीर. त्या देखून देवाचे उतार आमकां पवित्र जावंक आपयता. पवित्र जावंक आपयता. कित्याक आपयता? जेजून देवान ऑलरेडी कितें केलां? आपल्या पुताक धाडन अमोलीक रगात आमच्या खातीर पातकां धुवन काडच्या खातीर अमोलीक रगात ताणें पयलेंच तयार केला. त्या देखून हांगासर जेजूक कष्ट दगदान चिरडूंक ताका खुशी आसली की ताका बरें दिसलें की. त्या देखून तेसलोनिकाकारांक बरयल्लें पयलें पत्र आवास्वार 4:7 तेसलोनिकाकारांक बरयल्लें पत्र पयलें पत्र आवास्वार 4:7 आतां आमकां कित्या खातीर आपोवणें दिता? तेसलोनिकादवರಿಗೆ ಬರೆದ ಮೊದಲನೇ ಪತ್ರಿಕೆ अध्याय 4 वाक्य 7 देवान आमकां अनिष्कळपणान जियोंक आपोवंक ना बगार बगेनपणी जियोंक आपयल्यात. आमकां कशें जियोंक आपयल्यात? अनिष्कळपणान जियोंक आपोवंक नात, बगेनपणान जियोंक पवित्र जावन जियोंक आमकां आपयल्यात. त्या देखून आपोवणें दिता पवित्र जावन जियोवच्या खातीर. त्या देखून देवान आमकां आपोवणें दिवन ह्या साभेंत हाडला आनी आमी पयल्यांच्या त्या हाका वेचेंगे पयल्यांच्या कामाक वेचेंगे. पयले आमी कशें आशिल्ल्या तेंच धरचेंगे. आमचे उलोवणे आमच्या दोळ्यांच्या दिश्टीन पळोवची दिश्ट उलोवणे वा करण्यो पयल्यांचे आसाचे की बदलाचे की दिसान दीस आमी सारकें करून येचे वय मू त्या सारक्याक आमी येचे. त्या सारक्याक येता पर्यंत आमकां दिसान दीस देवाचे उतार नितळ करीत आसता. आतां आमकां एक स्नान जाला वय मू पवित्र स्नान जाला. आता आमी एक स्नान घेवन आसा सदां. कितें तें? उतरांचें स्नान. त्या उतरांच्या स्नानांत आमी आनी नितळ जायची. आनी कांय परत्यान वचून पवित्र स्नान घेवंक ना. परत्यान वचून पवित्र स्नान घेवंक आसा गी? हांव परत्यान पाता केलें त्या देखून परत्यान पवित्र स्नान घेता म्हळ्यार जाता गी? जायना. आतां उतरांचें स्नान जायचें. उतरां प्रकार आमचें जिवीत सारकें करून 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 वसाचें. त्या देखून पवित्र करच्याक देवान कितें दिलां? कदाळ आमकां पवित्र करता म्हळ्यार आमी पयले आदारलेली सगळीं पातकां आमकां ती देवान उगडासान दवरिना म्हूण सांगला वय मग. ती उगडासान हांव दवरचो ना म्हूण सांगला. ती सगळीं पातकां कदाळाक धुवन काडता. खंयच्या वेळार धुवन काडटा म्हळ्यार कोरिंथांक बरयलें पयलें पत्र आवास्वार 6:11 कदाळां ती आमची धुवन येतात. पातकां केल्लीं सर पातकां कदाळां धुवन येतात म्हूण पळोवचें जाल्यार ಕೊರಿಂಥದವರಿಗೆ ಬರೆದ ಮೊದಲನೇ ಪತ್ರಿಕೆ 6ನೇ अध्याय 11ನೇ वाक्य तुमचे मोदे थोडे एक काळार तसले जावन असले पूण आता तुमकां जेजू ख्रिस्त आमच्या सौम्याचे नावी आणि आमच्या देवाच्या आत्म्यातय धुवन नितळ केल्यांत पवित्र आणि नीतिवंत केल्यांत. आता आमकां पवित्र आणि नीतिवंत केल्यांत की कशें केल्यांत? पवित्र स्नान आमकां नीतिवंत आणि पवित्र करून हाडल्यांत. सौम्याचे नावी आमच्या देवाच्या आत्म्यातय धुवन नितळ केल्यांत. तुमकां धुवन नितळ केल्यांत. ते सगळें खायसा उगडासान दवरचो ना. ते सगळें नितळ करतलो म्हणून खंय आपण हाडला? देवाच्या सभेंत आपण हाडला. आता आमी देवाच्या सभेंत आयले नंतर आनीक पवित्र जावंक आसा गे आनीक आमी पयलेंचे सांडोवंक आसा वय मू. पयलेंचे सुवायर आमकां थोडें आशिल्लें तें सगळें उमटून काडूंक आसा. तें सगळें काडूंक आसा. तर पवित्र करच्याक देवान कितें दिल्या? सभा दिल्या. कोरिंथांक बरयलें पयलें पत्र आवास्वार 1:2 हे आमी पवित्र करच्याक ही सभा कित्याक? हे सभा देवा संवसाराची स्थापन ह्या दिवस देवाचें तें योजन. कित्याक योजन? ही सभा कित्याक दिल्याक म्हळ्यार पळया पवित्र जावच्या खातीर. पवित्र जावच्या खातीर आमकां दिल्या ही सभा. ಕೊರಿಂಥದವರಿಗೆ ಬರೆದ ಮೊದಲನೇ ಪತ್ರಿಕೆ अध्याय 1 वाक्य 2 1-2 देवाचे कुशेप्रमाणे जेजू ख्रिस्ताचो धर्मदूत जावंक आपयल्ल्या
त्या पावलान आणि आमच्या बाबा सोस्तेनिसान कोरिंतांत असलेले देवाचे 24 सभेक म्हणजे जेजू सवे पवित्र जाल्ल्यांक आणि सर सुवाताने आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताचे ताच्या आणि आमच्या दैन्याचे नाव उलो मारतले सगळा सांगता आपणासो लोक जावंक आपयल्यान तांणी तांकां बरोवचे. कोरिंतांत असले देवाचे 24 सभेक म्हणजे जेजू सवे पवित्र जाल्ल्यांक सर सुवातांनी म्हळ्यार जेजू सवे आमकां पवित्र जाल्यांत वय मग आता आमी हांगा तर सबारपोटे आपयता कशें आपयता क्रिस्ताना सभे एल्ला परिशुद्ध रूम कित्याक आपयता कित्याक आमी पवित्र जाल्या पळया म्हणजे जेजू सवे पवित्र जाल्ल्यांक तर परिशुद्ध नाही जाल्यार जेजू सवे पवित्र जावंक नांत म्हणल्यार वय मग आता जेजू सवे पवित्र जाल्ल्यांक कित्याक म्हण आपयतात परिशुद्ध रूम आपयतात वय मग पवित्र जाल्ल्यांक आणि सर सुवाताने आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताचे आणि ताच्या आमच्या दैन्याचे नाव उलो मारतले सगळा सांगत आपणास लोक जावंक आपयल्ल्यांत तांकां बरोवचे आपणास लोक जावंक आपयल्ल्यांत तांकां बरोवचे ते ವಾಸಿ ಕನ್ನಡ ದೇವರ ಚಿತ್ತದಿಂದ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಅಪೊಸ್ತಲನಾಗುವುದಕ್ಕೆ ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟ ಪೌಲನು ಸಹೋದರನಾದ ಸ್ವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೊರಿಂಥದಲ್ಲಿನ ದೇವರ ಸಭೆಗೆ ಅಂದರೆ ಕ್ರಿಸ್ತ ಯೇಸುವಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಿತರು ದೇವಜನರಾಗುವುದಕ್ಕೆ ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟವರು ಆಗಿರುವವರಿಗೆ ಮತ್ತು ನಮಗೂ ಸಮಸ್ತ ದೇವಜನರಿಗೂ ಕರ್ತನಾಗಿರುವ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ನಾಮ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುವವರು ಎಲ್ಲಿದ್ದರೂ ಅವರಿಗೆ ಬರೆಯುವುದೇನೆಂದರೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯಾಗಿರುವ ದೇವರಿಂದಲೂ ಕರ್ತನಾದ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಿಂದಲೂ ನಿಮಗೆ ಕೃಪೆಯೂ ಶಾಂತಿಯೂ ಆಗಲಿ. हांगा कितें म्हळ्यार आपणास लोक जावच्या खातीर आमी देवाचो लोक जावच्या खातीर आमकां देवान सभेंत आमकां नितळ कर हांगा सभेंत हाडला आनी आमी देवाची सारख्याची जायची आमी ते सारखे होगडायला त्या देखून आमकां सर पातकां आमची पयलींची पातकां बोगसून ती उगडासान दवरनासतना नितळ करन आमकां खंय हाडल्यान जेजू सवे पवित्र करन आमकां सभेंत हाडल्यान सभेंतान कितें करच्या खातीर आनी की आमी पवित्र जावच्या खातीर देवाचो लोक जावच्या खातीर ह्या सभेंत आमी आसा. त्या देखून हांगा आयल्या नंतर आमकां वावर खाम आसा गे सदांच आमी आराधना घेयचे गी कित्याक घेयची आराधनाक देवाचे उतार आयकूंक तशेंच आमी सबारपोटे देवाच्या उतरांचे आमी म्हळ्यार एक बायबल अध्ययन कार्यक्रम दोरीचे वय कित्याक देवाचे उतार आमकां समजोवच्या खातीर आमी सदां आराधना करता हांगासर उतार आयकता आमी ह्या उतरावर कितें जाता आमकां नितळ जाता आनी सदांच आतां आमी देवाचे उतार आयकूंक सुना आमी देवाचे पयसनान घेतल्या देवाच्या राजांत आयल्या आमी देवाचे आनी आमकां गरज ना आमी चिंतल्यार आमी कितें जाता पयल्यांच्या त्याच स्थितीक आमी पावता पयले खंयच्या स्थितीर आसल्या त्या स्थितीक आमी पावता त्या देखून आयतारा दीस सांगाता मेळचे आमी सोडचे न्ही ह्या आराधना घेवचे सोडचे न्ही कित्याक देवाच्या उतरा वरवीं आमी नितळ जाता हे तुमकां मात न्ही म्हाकाय हे म्हाकाय लागू जाता त्या देखून आयतार खंयचे काम आसल्यार खंयचे फंक्शन आसल्यार आमी खंय पयले स्थान दिवंक आसा देवाक आमी पयलो जागो दिवंक आसा कसलेंय काम ते आसूं आमी आयतारा दीस सांगाता मेळून देवाचे आराधन आमी करीजे. त्या देखून आता सभा दिल्या आनी कितें दिला आमकां पवित्र करच्याक देवाचे उतार दिला देवाचे उतार आमकां दिला कितें कीर्तनाचो पुस्तक आवास्वर 119 वळू 9 आनी 11 साम चॅप्टर 119 वर्स 9 to 11 119 9 to 11 आता आमकां कितें दिला देवान आमकां पवित्र करच्याक देवाचे उतार आमकां दिला वय मो ते आमी आयकुया कीर्तने 119 वाक्य 9 ನಂದು कर्नाटो मनीस आपले साल निर्दोष कशी सांबाळीत तुझ्या उतरांक पाळो दिवन आमी निर्दोषी जावंक निर्दोषी दोष नासलेले पाताक नासलेले पवित्र जावन जिवंक कितें जायचे की तुझ्या उतरांक पाळो दिवन त्या देखून देवान आमच्या हातान कितें दिला ताचे उतार दिला देवाचे उतार दिला कितें जावच्या खातीर नितळ जावच्या खातीर नितळ जावच्या खातीर ताचे उतार आमकां दिला. सगळ्या म्हज्या काळजान हांव तुका सोदता तुज्या आज्ञाचो मारोग सोडून सोलोंक म्हाका दिनाका तुजेर पाता करिना जावंक तुझे उतार म्हज्या काळजान बाळगून दवरता. पळया हांगा कितें देवाचे उतार सांगता
तुझेर पाता करीना जावंको, तुझे विरोध आम्ही पाता करीना जावंको, तुझे उतार म्हणजे खालसान बाळगोण दवरता. हे देवाचे उतार आम्ही आमच्या खालसान बाळगोण दवरिना जाल्यार आम्ही कितें करता कोता गे पातकान पडता, पाता करता. आम्ही हर एक पाता करूंक वताना कितें आमकां जागृत काय दिता देवाचे उतार. ना 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 असे आम्ही करूंक नजो, हे सारखे न्ही, आम्ही देवाचे उतार ऐकला या प्रमाणे असा तर आम्ही ते करचे सारखे न्ही. त्या देखून हांगा कितें म्हणटा देवाचे उतार, तुजेर फाता करीना जावंको, तुझे उतार म्हणजे खाल जावन बाळगोण दवरता. तुझे उतार त्या देखून देवान आमकां पवित्र जावन जिवच्या खातीर देवाचे उतार दिला. पळया ताची योजन सकट पळया, आमी एक बगेन जावन पवित्र जावन जिवंको देव 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 असल्या जाग्याक आमी थंय वचून पावचे जाल्यार देवान कितें सकट आमचे खातीर केलां पळया. ताका कितली जबाबदारी आसा पळया आमच्या विशयांत, आमचो कितलो मोग ताणें केला पळया. ताचो मोग आमी विसरूंक जायना, तितलो आमचो वर्तो मोग ताणें केला. देवाचे उतारच म्हणटा देवान संवसार सोय मोग केलो की ताणें ताच्या एकल्याच पुताक ह्या संवसारान धाडलो. ताका सत म्हणटले कोणाचो नाश जायना जावच्याक बागार सासणीक जिवीत मेळच्या खातीर देवान संवसाराचो सोय मोग केला. त्या देखून आमकां हे सकट दिला. आमकां पवित्र स्नाना मुखांतर आमची पातकां धुवन काडल्यान पवित्र करून ताच्या साबेंत हाडला. साबा दिल्या, साबांत आयल्या नंतर आमी पवित्र जावंचे बसत, ताचे उतार सदांच आयकोवचे बसत. तशेंच हांगा देवाचे उतार दिला आमकां सदांच आमच्या घरांत आसा, आमच्या कडेच आसा, सकट भाशेंत आमकां ताणें देवान आमकां दिला. हें फावो केला, कितलो वर्तो मोग ताणें आमचो केला पळया. तर आमी देवातान पयस येचें अपवित्र जावन जियोवचे वा पवित्र जावन जियेचे. आनी कितें दिला आमकां, आता साबा दिल्या, पयस स्नाना म्हाका आमच्या पातकां धुवन काडल्यान साबा दिल्या, देवाचे उतार दिला. आनी कितें दिला आमकां, पवित्र आत्म्याक दिला. पळया तेसलोनिका बरयल्लें पत्र, अवस्वाद दुसरें पत्र, तेसलोनिका घरान बरयल्लें दुसरें पत्र, अवस्वार 2:13. ಎರಡನೇ ತೆಸಲೋನಿಕದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13ನೇ ವಾಕ್ಯ. भावा बहिणीनो, सौम्याक मोगाची तुम्ही तुमचे बसोत आम्ही सदांच देवाची उपकार स्तुती करूंक फावो, कित्याक पवित्रपण दिता त्या आत्म्या उदेशी आणि स्वताच्या भावार्था वरवीं तुम्ही सोडवण जोडचे खातीर देवान तुमकां प्रथम फळां जावंक विंचून काडली. कितें गे तुमचे बसोत आम्ही सदांच देवाची उपकार स्तुती करूंक फावो, कित्याक पवित्रपण दिता त्या आत्म्या उदेशी. आमकां पवित्र करच्याक पवित्र आत्म्याक दिला. पवित्रपणान जियोवच्या खातीर पवित्र आत्म्याक आमकां दिला. वो पवित्र आत्मा आमकां केन्ना मेळटा, केन्ना आमी देवाचे उतार आयकून ते सत मानून केन्ना आमी पयस स्नान घेता गी तेन्ना पवित्र आत्मा आमचे ते येता. कित्याक येता, तूं खंयचे वायट करूंक येताना हांव भितर जावन सांगता हे सारखें न्ही, आमी ते करूंक नजो. पवित्रपणान जिजे हर एक रितीन आमी पवित्र आसाजे, ताका तुका कितें जाता बरेंपण जाता. आमी पवित्र ना जाल्यार आमकां कांय बरेंपण जायना. आमकां सगळ्या रितीन सकट सारखें जायचे जाल्यार कितें आसाचे आमी पवित्र आसाचे. आमचे ते कितें वायट असल्यार सारखें जायना, वायट करता. कित्याक म्हळ्यार भितर कितें आसा वायट आसा देखून. त्या देखून पवित्रपण दिता त्या आत्म्याक आमी काल जायचे. पवित्र आत्म्याचे मन आमी दुखोवंक नजो. पवित्र आत्म्याचे मन आमी कशें दुखयता, आमच्या उतरांनी पवित्र आत्म्याचे मन दुखयता, आमच्या करण्यांनी पवित्र आत्म्याचे मन दुखयता, आमच्या हातांच्या करण्यांनी, आमच्या दोळ्याच्या दिश्टीनी, आयकोण्यांनी, उतरांनी, तशेंच आमच्या पांयांनी, खंयच्या नाका जाल्ल्या जाग्याक वयचे आमी, खंय आयल्या आज आमी हांगासर आमच्या पांयांनी देवाच्या जाग्याक म्हळ्यार या सभेंत देवाचें आराधन करच्याक आमी आयल्या. वय मग आमी खंय वता थंय पळयचे, आमची पावलां खंय पावतात पळयचे. वायट करच्याक वतात गी वा बरें करच्याक वचोन आसात गी म्हणून पळयचे. आमच्या आतांत कितें करनासा, बरें करनासा, वायट करनासा गी. आमच्या दोळ्याच्या दिश्टीन बरें पळोवन सांग, वायट पळोवन आसा गी. आमच्या तोंडांनी बरें उलोवन सांग, वायट उलोवन आसा गी. कानांनी कितें आयकोन आसा, हेरांची खोबरे आयकोन आसा गी. वय गी तो तसलो असलो म्हणलें आयकोन आमी तशें तीर्प करनासा गी. हें आमी पळयचे. आमी खंयच्या रितीन पवित्रपणान आसा म्हणलें पळयचे. हर एक रितीन पवित्रपणान आमी आसाचे.
त्या देखून आता आमकां पवित्रपणान मुखार वचोंक आमी कितें करीचे? इल्ले कामां आसात आमकां. आमी हांगा आयिल्ले कडले पवित्र म्हणून रावचे न्ही, आमी पवित्र पवित्र म्हणचे न्ही, पवित्रपणान मुखार वचाचे. आता पवित्र जावन आमी आयले, आता पवित्रपणान आमी मुखार मुखार वचाचे. कितें करीचे? तेसलोनिकाक बरयल्लें पयलें पत्र अवस्वर 4:3. तेसलोनिकाक बरयल्लें पयलें पत्र अवस्वर 4:3. ತೆಸಲೋನಿಕದವರಿಗೆ ಬರೆದ ಮೊದಲನೇ ಪತ್ರಿಕೆ ಅಧ್ಯಾಯ 4 ವಾಕ್ಯ 3. आता म्हळ्या तुम्ही बागवणपणान जिये जाय म्हणून देवाची खुशी हे पहिले जाणा जायचे. आम्ही देवाची खुशी जाणा जायची. देवाची खुशी कितें गे? आम्ही पवित्रपणान बगयणपणान जियेचे म्हणले देवाची खुशी खंय. तर देवाच्या खुशेक आम्ही काल जाल्यार आम्ही पवित्रपणान जियेता. जेजू देवाची खुशी केली की देवान जेजून होय मग जेजून संपूर्ण रितीन देवाची खुशी केली. जेजून तुम्हाला हांव देवाची खुशी करूंक आयला, हांव म्हजी खुशी करूंक हांगासर येवंक ना. त्या देखून जेजून म्हणे म्हजे थंय पाताक दाखोवन दितलो कोणी तरी आसा गी. त्या देखून आज आमी पवित्र जायचे. पयले आमी जाणा जायचे कितें म्हळ्यार आमी बगयणपणान जिये जाय म्हूण देवाची खुशी अनिष्कळपण तुमी पयस करीचे. अनिष्कळपण कितें आसा म्हळ्यार ते आमी पयस करीचे आणि बगयणपणान आमी जियेचे. बगयणपणान जिये जाय म्हूण देवाची खुशी जावन आसा हे पयले आमी जाणा जायचे. मागीर आमी कितें करीचे? आता पयले आमी जाणा जायचे आमी बगयणपणान जियेचे, पवित्रपणान जियेचे, पवित्र जावन आसाचे. देव कसो पवित्र तशें आमी पवित्र जावन आसाचे म्हणून हे आमकां पयले कळीत आसाचे. देवाची खुशी आमकां कळीत आसाचे. देवाची खुशी कळीत आसतना आमी मागीर कितें करीचे? कीर्तनाचो पुस्तक अवस्वर 1 ओळ 1. कीर्तनाचो पुस्तक अवस्वर 1 ओळ 1 कितें करीचे? साम चॅप्टर 1 वर्स 1. जो मनीस कोट्यांचे बुद्धी प्रमाणे चलना, फाटक्याची वाट धरिना, अधर्म्या संगता बसना, बगार सरस्पराचे धर्मशास्त्र संतोषता आणि दीस रात ताचे धर्मशास्त्र नियाळता तो बगी. दीस रात ताचे धर्मशास्त्र नियाळता तो बगी. कितें करीचे? सदांच देवाचे उतार आमी ध्यान करीचे. पवित्रपणान आमी मुखार वचाचे जाल्यार देवाचे उतार आमी ध्यान करीचे. सदांच ध्यान करी सदांय ध्यान करीचे. सदांच वाचीचे की सदांच वाचीचे. सदांच ऐकाचे. आमी आयतार एक पटी मात घेवन ओपन करसू, सदांच ओपन आसाचे. सदांच ते ऐकाचे, वाचीचे. सदांच काम आसा. वो वेळ आमकां पावना. जाता की हे उतार कितले आसा आमकां वेळ पावना. तर आमी हप्त्याक एक पटी उक्तें गेल्यार जाता गे. हप्त्याक एक पटी देवाचे उतार ऐकल्यार पुरो म्हळ्यार जाता की. सदांच ऐकून वाचून आमकां आनीकय जायते ऐकूंक आसा, वाचूंक आसा हे जायना आमचे वरवीं. तर हप्त्याक एक पटी, म्हयन्याक एक पटी ऐकल्यार जाता की. त्या देखून पवित्रपणान आता देवाच्या राजांत आयिल्ले आमी पवित्रपणान मुखार वचाचे जाल्यार सगळ्यांनी हर एकल्यानी म्हाका धरण हर एकल्यानी कितें करीचे? देवाचे उतार ध्यान करीचे. हाका वेळ दिवचे. हाका पयलो वेळ तुवें दिवचे. उरले सकट देव तुका दिता की. त्या विशयान देव चिंता करता म्हणून सांगला. हाका आमी पयलो जागो घरा बसताना केन्नाय जाल्यार बसताना उठताना कितें ध्यान करीचे की देवाचे उतार ध्यान करीचे. ना जाल्यार आमकां पवित्रपणान मुखार वचोंक जायना. हे हर एकल्यांक म्हाका धरले कोण देवाच्या सभेंत आयिल्ल्यांत तांकां सर्वांक सांगचे उतार. कोणेय एकल्यान सांगाचे म्हणना. तुवें वाचीचे, तुवें करीचे, तूं देवाचे उतार ऐकाचे म्हणून कोणेय सांगचे बरी जावं नजो. तुवें सदांच ऐकाचे, वाचीचे, ते सगळें करीचे. ना जाल्यार आमी पवित्रपणान मुखार वचना. नितळ मनाची कितली बागी देव तांकां पळोवंक मेळटलो. तर आमी नितळ जायचे, पवित्र जायचे म्हणून देव आमकां आपोवणें दिता. त्या देखून मुखार येच्या खातीर कितें करीचे? देवाचे उतार सदांच ध्यान करीचे. देवाचे उतार ध्यान करिना जाल्यार आमकां कितें येता? ऑटोमॅटीक देव सर आमचे भितर येवन रास करता. आमच्या भितर तो येता. देवाचे उतार ध्यान करताना तो येना. आमी देवाचे उतार ध्यान करनासतना ताका इडे आमी दिना. आनी कितें करीचे? कोलोसाकारांक बरयल्लें पत्र अवस्वर 3 ओळ 5 तावन 11. कोलोसाकारांक बरयल्लें पत्र
आवास्वर 3 ओळ 5 जावन 11. कोलेशियन चॅप्टर 3 वर्स 5 to 11. यापासून तुमचे ते असलेले संसारिक कुशलयो ओढणे उमटून काढा. आमचे ते खाले उमटून काढायचे की त्यापासून तुमचे ते असलेले संसारिक कुशलयो ओढणे उमटून काढा. व्याभिचार, अनिष्कल्पण, कामाचार, खोटे ओढण्यो आणि अपस्वार्थ एक तराची बोंब्या पुजा तुम्ही पयस करा. असल्या वाईटाक लागून देवाचो क्रोध देऊन टाक. असल्या वाईटाक देवाचो क्रोध देऊन टाके. देवाचो क्रोध आमचेर येवंक नजो म्हळ्यार हे सगळे आमी उमटून काडीचे. व्याभिचार, अनिष्कल्पण, कामाचार, खोटे ओढण्यो, अपस्वार्थ एक तराची बोंब्या पुजा तुम्ही पयस करा. असल्या वाईटाक लागून देवाचो क्रोध देऊन ता. एक काळार असल्या आतुरायने तुमकां वेडो घाल्लो आणि ह्या खोट्या ओढण्या प्रमाणे तुम्ही जीव नाशिल्ल्यात. पूण आतां राग, क्रोध, करीमस्त, निष्कुचार, गाळी सवे हे सगळे तुम्ही पयस करा. आता तुमचे ते राग असो न्ही. पहिले आमकां राग येतलो वय मग. राग, क्रोध, करीमस्त, निष्कुचार आणि गाळी सवे हे सगळे आमचे ते आता आसून आता दिसून येऊ नजो. कित्याक आम्ही देवाची भुरगी म्हणले. संसाराक कळी जाय जे देवाची भुरगी तांकां कळी जायचे न्ही जावन ही देवाची भुरगी म्हणून. तांच्या वरीन आम्ही उलोवंक गेल्यार, तांणी गाळी सांगल्यावर आम्ही गाळी सांगोवंक गेल्यार, तांणी आमचे राग दाखयलो आम्ही राग दाखोवंक गेल्यार ते आम्ही देवाची भुरगी न्ही. पयलीं आमी तशें करनाशिल्ले. कित्याक आमचे ते आमकां सोलोवन व्हरूंक आमचे भितर पवित्रत्व नातुल्लो. त्या देखून आमी ते रागार उलयतना आमी रागार उलयताले. हांव ते गाळी सांगल्यार आमी गाळी सांगतले. हांव ते कितें करता तांकां आमी सोडिनातले. हांव आतां तशें न्ही. आतां आमचे ते भितर पवित्रत्व सामको पवित्रत्व सोलोवन व्हरता. त्या देखून कितें करीचे निष्कुचार आणि गाळी सवय हे सगळे तुम्ही पयस करा. एकामेकाक फोटय नाकात. मोगाच्या न्हू देवाच्या सभेंत एकामेकाक फोटोवचे न्ही. एकामेकाक देव फोटकिरो गे देव फोटकिरो न्ही. देवाचे उतार सांगता फोटय नासलेल्या देवान तुमकां कितें दिता म्हणून सांगला. सस्तनाचे जिवीत दिता म्हणून सांगला. त्या देखून देव फोटकिरो न्ही. तसे तुम्ही आमी हांगासर एकामेकाक कोणाय की फोटोवचे न्ही. एकामेका फोटय नाकात. पोरण्या सैमाक ताच्या कर्तृत्व समेत पाठ करणं नवे सैम तुम्ही नेसल्यात. आपली संपूर्ण वळख तुमकां देऊन आपल्या सारख्याक तुमकां हाडता पर्यंत देव आमचो रचणार कळनासतना तुमकां नवी करीत आसा. या नव्या जीवनान ग्रेक आणि जुदेव, सुनात केल्ले आणि सुनात करिनातलेले, अनागरिक, सितियान, गुलाम आणि स्वतांत म्हणलो बेदस ना. क्रिस्तूस सकडांक क्रिस्तूस सकड हांगा कांयच भेद ना. आमचे ते आल्ले मेळे पळोवन सगळे आमी उमटून काडीचे की एकामेकाक आमी फोटोवन जो की राग, क्रोध, द्वेष अगे कितें असल्यार आमी सोड सोडीचे की कोणी काय उलयल्यार ताका फाटी उलोवंक नजो की. तुजे काय देवाच्या उतरांत विशयांत उलोवंक आयल्यान की वय देवाचे उतार तांकां तूं सांग. देवाचे उतार तांकां तूं दी. वय मग आता देवाचे उतार कितें म्हणटा. मोइशेचे नियमशास्त्रा प्रकार कितें आसले. एक मार दिल्यार आनी एक मार दी. तुजो दोळो काडल्यार ताचो दोळो कोंकण काड म्हूण आसले. वय मग आतां कितें करचें. एक मारल्यार आमी फाटी करूंक ना. खंयच्याय मनशाक वायटाक वायट फारीक करिनाकात. कित्याक फारीकपण घेवचें कोणाचें काम. देवाचें काम. त्या देखून ते देवाच्या क्रोधाक सोन सोडा. तुम्ही कांयच करूंक खंयच्याय मनशान तुमकां वायट केलें म्हणून तुम्ही वायट करूंक वचनाका ना. तुमकांच वायट करतलें. तर देवान तें कार्य करचें जाल्यार तुमी ते देवाक सोन सोडीचे. देवान तें कार्य करचें जाल्यार आमी देवाक सोन सोडचें. आमी कांय फारीकपण घेवंक वेचें न्ही. तशेंच रोमाघरांत जुवांचे पयले पत्र आवास्वर 1 ओळ 5 आणि 7 5 जावन 7 आनी कशें आसाचे आमी देवाचे एकवटांत आमी आसाचे. हे मुख्य जावन आसा. देवाच्या एकवटांत आमी आसाचे. 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 5 to 7. आमी ताचे तन ऐकल्लो आणि तुमकां परगट करता तो संदेश हो. देव म्हळ्यार उजवाड. ताचे थंय काळोखूच ना. देवा सवय आमी एकवटांत आसा म्हूण सांगून
आम्ही काळोखान चलता जाल्यार आम्ही फटकिरी, कित्याक आम्ही स्वता प्रमाणे जियेना. पूण देव उजवाडांत असलेले बरी आम्ही उजवाडांत जियेता जाल्यार आम्ही एकामेकाचे एकवटांत आसाव म्हूण जाले. आणि या शिवाय ताच्या पुता जेजूचे रागात आमकां सर पातकांतली नितळ करतले. देवा सगळ्या एकवटांत आसाचे. देवा सगळ्या एकवटांत असल्यार आम्ही एकामेकाच्या एकवटांत आम्ही असता. तर आमकां पवित्रपणान मुखार वचचे जाल्यार कितें करचें आमी? देवाचे एकवटांत आमी आसाचे. पयलीं आमकां देवाची खुशी कितें म्हणलें कळी जायची. खुशी कितें देवाची म्हळ्यार आमी पवित्रपणान जियेचे म्हणल्यार देवाची खुशी जावन आसा. आणि देवाचे उतार सदांच आमी ध्यान करीचे. तशेंच देवा सगळ्या एकवटांत आमी आसाचे. आणि कितें आमचे मेळेपण असल्यार कितें आमचे वायट असल्यार ते सगळे आमी हुमटून काडीचे, कंट्रोल करचे. आमचे ते सोंसणीकाय येची. आमकां पयलीं सोंसणीकाय नासली, आतां ती सोंसणीकाय इल्ली 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 जोडून आमी येचे. नाजाल्यार कितें जाता? देवा पावन पयस गेल्यार कितें जाता? मागीर आमकां ते सत्नाचे जिवीत आमकां मेळना. तशेंच देवा सगळे एकवटांत आसाचे. आतां साबेंत एकवटांत आमी आसाचे. साबेंत एकवट ना जाल्यार कितें जाता? साबे अभिवृद्धी जायना. एका थंय राग मोसर हें सकट जिद्द बारीकपण असल्यार साबे अभिवृद्धी जाता की जायना. एक मनाची जायचे. जेजून मागणें केलें वय मू बापा आमी दोग एक तसे ते एक जावं. आणि तांचे उतार आयकून कोण तांचे उतार सत मानतात की ते एक जावं म्हणून जेजून मागणें केला वय मू. त्या देखून आमकां ह्या सभेंत धाडला एक मनाची जायचे. एक मनाची जावन आमी वावर करीचे. तुझे एक मन म्हजे एक मन आसूं सगळ्यांची एक मन आसाचे. सभे अभिवृद्धी करचे. आमची अभिवृद्धी जायना जाल्यार व्हडली सभेची अभिवृद्धी जायचे म्हळ्यार देवाचे उतार प्रगट जायचे. त्या सभेंत आसून आमी कितें जायचे? पवित्र जायचे. त्या देखून हे अभिवृद्धी कर एक मनाचे आमी आसाचे. रोमाकारांक बरयलें पत्र 12 वळ 4 ते 21 हांव वाचता पळया. ते वाचताना तुमकां सारखें कळटा. चड वेळ ना. रोमाकारांक बरयलें पत्र 12 वळ 4 ते 21. रोमन चॅप्टर 12 वर्स 4 to 21. आता पळया सभेंत आमी एकवटांत आसा. हांव वाचून येता जाल्यार तुमकां समजतलें. जशें एक कुडीन साबार सांदे आसून एक सांद्याक वेगवेगळे काम म्हूण आसा तशेंच आमी साबार जण तरी क्रिस्ताच्या एकवटांत आमी सर एक कूड. एक कुडीच्या विविध सांद्या बरी आमी एकामेका मेळोन आसा. देवान आमकां एक एकल्यांक दिल्ले कुरपेक सरी जावन आमचे थंय आसलेली देणी विविध एकल्याक प्रवाद करचे देणे मेळ्ळां जाल्यार आपणाक दिल्ल्या बवार्थाच्या मापान तो प्रवाद करूं. कारभार चलोवचे देणे मेळ्ळां जाल्यार पेल्याच्या सेवे खातीर तें तो चलोवं. तो शिकोवणदार जाल्यार आपले देणे तो शिकोवच्यात वापरूं. हेरांक उत्तेजन दिवचे देणे मेळ्ळ्यार हेरांक तो उर्बेवंत करूं. दान दितलो उदार मनान दान दिवं. अधिकार चलयतलो जत्तेन चलोवं. दयाळ करण्यो करतलो त्यो आस्त्या तोंडान करूं. तुमचो मोग निश्कापाटी जायनाय. तुमचो मोग निष्कापटी जायचंय. वायट कांटाळून बऱ्याक लब धरले तुम्ही जाया. एकामेका क्रिस्ती बोंडा भाशेन मैपा सांसला. पेल्याक मान मर्याद दिवच्यान एका प्रास एकलो फैलो जाया. कळानातलेले मिनातेन आणि आत्म्याचे उमेदेन सोम्याची सेवा करा. तुमकां लाभलेल्या भरवशांत संतोष पोवा. कष्ट अनवारामध्ये सोसणीक जाया. मागण्यांत थीर रावा. गरजेंत असलेल्या तुमच्या भावंडांक कुमोक करा. आयिल्ल्या गेल्ल्यांक सत्कार सन्मान करा. तुमकां दगदगलेल्यांचेर आशीर्वाद मागा. आशीर्वाद म्हळ्यार हांवें शिराप न्ही. आशीर्वाद मागा शिराप न्ही. संतोष पावतले सांगा संतोष पावा. रडतले सांगा रडा. सगळ्यांत एकाच रितीन चला. तुम्ही गर्वी जावचे न्ही. साध्या भावंड्या सांगाता एक मनान जियेया. आपणच बुधवंतपण लेखी नाकात. खंयच्याय मनशाक वायटाक वायट बाटी दिनाकात. बगार लोकांचे नदरेक बरें दिसता तें करूंक प्रयत्न करा. साध्य जाल्यार तुमकां तांकता ते परी सोमेस्त लागी समाधानान जियेया. म्हज्या मोगाच्यानो तुम्ही बिलकुल फारीकपण घेवचे न्ही. ते देवाच्या क्रोधाक सोडा. फारीकपण घेवचे म्हाका सोडा हांव तें फारीक करता म्हणटा सर्वेस्पर. हाच्या की वर्ते पवित्र पुस्तक म्हणटा तुजो दुस्मान भूक येता जाल्यार ताका जेवंक दी. तो ताणेता जाल्यार ताका पियोंक दी. अशें करून तूं ताच्या माथ्यार उज्याची जळती केंडां जळटलोय. वायटान तुमकां पाडाव करूंक सोडिनाकात.
बगार बोऱ्या वरवीं वाईटा वयर जैत वरा हे सगळं बोऱ्यां करून वाईटा वयर आम्ही जैत वरीचे एक मनाचे जाऊन आम्ही असाचे आम्ही वाईटाक वाईट फाटी दिवचे नाही हे सगळ्यांत असा वय मग घरा वचून आम्ही परत ते वाचया त्याला आमकां परत आमकां समजता कितें आसाचे हे सगळे साबेंत आसाचे आमचे ते हे सगळे आसाचे एक मनाचे जावन सुदारसूंचे वय मग एकामेका क्रिस्ती बोंडा भशेन मायप्पा सांगसला पेल्याक मान मर्यादा दिवच्यांत पळया पेल्याक मान मर्यादा दिवचे एकल्याच्या की कितें गे पळय पेल्याक मान मर्यादा दिवच्यांत एका प्रास एकलो पयलो जाया एकल्या मान दिवच्यांत एकल्या प्रास एकलो पयलो जाया असो मान काडच्यान न्ही ताची मर्यादा काडच्यान न्ही मान दिवच्यांत हे सकट साबेंत आमचे थंय आसाचे ताका आमी कोणाची भुरगीं देवाची भुरगीं कोणे म्हणाजे भायल्याने आमकां म्हणाची ही जावन देवाची भुरगीं देव आमचो मस्तो मोग करता हे आमी समजाचे 11चे उतार आमी एक आयकोवया पेद्रूचे पयलें पत्र आवाजवार 1 वळ 14 ते 16 पेद्रूचे पयलें पत्र आवाजवार 1 वळ 14 ते 16 फर्स्ट पीटर चॅप्टर 1 वर्स 14 to 17 पळया 11चे एक उतार आमी आयकोवया कितें तें हांव भाग्यवंत देखून तुम्ही भाग्यवंत जायचे ताच्या करण्याप्रमाणे हर एकल्याची नीत करतल्या देवाक तुमच्या मागण्यांनी बाप म्हणून तुम्ही उलो करतात तशें जाल्यार या परकी गांवांत तुमची सगळी जिणी भक्ती भिरांतीन माडून हाडा हांव भाग्यवंत देखून तुम्ही भाग्यवंत जायचे हेंच देवाचे देवान आमकां पवित्र जावच्या संसारचे स्थापने आदींच पवित्र जायचे म्हणून ताणें आमकां मिन्सल्यांत आमी पवित्र जायचे भगवंत जायचे कित्याक देवाक तें पयल्यांत कळीत आसा अंत पयल्यांत कळीत आसा मनीस पातकान पडटा पातकात हांव न्हू म्हजेतान पयस जाता म्हणल्यार देवाक कळीत आसा त्या देखून देवान एक प्लॅन कर त्या योजनांत आज आमी आसा जाल्यार आमी कोण भागी त्या योजनांत आमकां देवान हाडला देवाच्या योजने प्रमाणे आज आमकां देवान हाडला तर आमी भागी जावन आसा त्या देखून आमी गरजेचे कितें म्हळ्यार पवित्रपणान जियोवचे वायटाक आमी फाट करचे आनी बरें आदारचे त्या देखून देवाचे उतार म्हणटा जेजू क्रिस्ता तें बरें आदार जिये जाय म्हणून ताणें येवजिल्ल्या प्रमाणे आमकां ताणें रचल्यांत कदाळ येवजिल्ले संसाराचे स्थापने आदींच येवजिल्ल्या प्रमाणे ताणें आमकां रचल्यांत वय इतलें उलोवन हांव आखेर करता